राजकारणामध्ये काम करत असताना तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक सत्व, दुसरा तत्व आणि तिसरा ममत्व. राजकारणामध्ये मी तेवढा मोठाही कार्यकर्ता अजून झालो नाही, पण अनेकांनी सत्व घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मुळामध्ये आम्ही तत्वाने काम करून लोकांच्या मनामध्ये कामाच्या माध्यमातून ममत्व निर्माण करण्याचं काम अनेक वर्षापासून मी करत आलेलो आहे. नमस्कार, मी मिलिंद वाघमारे. माइंड लाईट न्यूज वाहिनीच्या उदय युवा नेतृत्वाच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत आहेत बिलोली तालुक्यातील लोहगाव शिवसेना शिंदे गटाचे सर्कल प्रमुख उमाकांत बादेवाड सर. सर, आपलं माइंड लाईटच्या या विशेष कार्यक्रमामध्ये अत्यंत मनपूर्वक स्वागत. नमस्कार मिलिंदजी. खरं तर आपण शिक्षणामध्ये अत्यंत चांगले हुशार होतात, उच्च शिक्षित सुद्धा आपण आहात, तरी सुद्धा समाजकारण आणि राजकारणाकडे नेमकं वळण्याचं नेमकं काय कारण आहे, काय सांगा? मुळात कसं आहे, शैक्षणिक जीवन ज्यावेळेस आपण शिक्षण घेत असतो त्यावेळेस शिक्षण घेत असताना मी बाळासाहेब ठाकरेजींचा खूप मोठा फॅन होतो. बाळासाहेब ठाकरेजींचं बोलणं व त्यांची काम करण्याची कार्य कौशल्य हे त्यांचं कारकीर्द पाहून मी या ठिकाणी राजकीय माध्यमातून समाजकारण करण्याचा हा अट्टाहास केला होता. म्हणून या ठिकाणी हा राजकीय माध्यमातून समाजकारण करावं असं कुठंतरी वाटलं होतं, म्हणून या ठिकाणी राजकारणात पदार्पण केलं. राजकारणात जात असताना म्हटलं जातं की आपली काहीतरी पार्श्वभूमी असायला हवी, काहीतरी सपोर्ट असायला हवा असं म्हटलं जातं. तरीसुद्धा आपण समाजकारणाच्या दृष्टिकोनातून, समाजहिताच्या दृष्टिकोनातून राजकारणाकडे प्रवेश केलात. तत्पूर्वी आम्हाला समाजकारणामध्ये आपण करत असताना समाजाच्या व्यथा वेदना समजून घेऊन वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे उपक्रमाच्या माध्यमातून सेवा देण्याचं काम केलात. असे कोणते उपक्रम आहेत खरंच ते तुम्हाला या ठिकाणी सांगावेसे वाटतात? सांगायचं झालं तर कोरोनासारखा महासंकट आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. संपूर्ण विश्वानं हा महासंकट पाहिलेला आहे. एक छोटासा सामाजिक कार्यकर्ता म्हणून स्वतःच्या वैयक्तिक पैशातून, खर्चातून सॅनिटायझर स्प्रे म्हणा, जे योग्य ते मदत मला समाजाला किंवा आमच्या लोकांना, प्रत्येक छोट्या घटकाला जे योग्य वाटलं ते आम्ही मदत त्यावेळेस केलेली होती. आणि स्वतःच्या स्वखर्चातून सॅनिटायझर स्प्रे आमच्या गावात असेल, आजूबाजूच्या ग्रामीण भागात मी करण्याचा प्रयत्न त्यावेळेस केलेला आहे. आपण ज्या कुटुंबातून येतो तो शेतकरी समुदायाचा आपला हा भाग असतो आणि आपला हा परिसरसुद्धा शेतीशी संबंधित असणार आहे. शेतकरी, शेतमजूर, सर्व सामान्य लोकांचा हा समूह आहे. आणि अशा भागातून आपण जेव्हा नेतृत्व करतो तर एक शेतकरी पुत्र म्हणून किंवा शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणून आपण अनेक आंदोलनामध्ये सहभागी झाला. मागे एका अशा आंदोलनामध्ये इतर पक्षांनी सुद्धा त्या आंदोलनाचं नियोजन केल्यानंतर सुद्धा आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण त्या आंदोलनामध्ये गेला होता. त्यानंतर आपल्यावरती काही टिप्पणीसुद्धा करण्यात आली, परंतु आपण त्या आंदोलनात जाण्यामागची नेमकी भूमिका काय होती? शेतकऱ्यांच्या आंदोलनात जावं असं तुम्हाला का वाटलं? मुळात मी त्या ठिकाणी बोललो होतो. सुरुवातीला ते माझी स्क्रिप्ट आपण ऐका. मी मुळात बोलत असताना सुरुवातीला सांगितलं होतं की मुळात कोणत्या मी जातीचा नाही, धर्माचा नाही, ना कोणत्या पक्षाचा, मुळात एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून त्या ठिकाणी त्या आंदोलनाला त्या ठिकाणी समर्थन देण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी एक शेतकरी पुत्र म्हणून मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. मुळामध्ये आपण पक्ष, जात, धर्म हा जरी वेगळा विषय झाला तरी त्या पलीकडे जाऊन शेतकरी पुत्र म्हणून आपण मुळात एक शेतकरी आहोत. शेतकऱ्याचे व्यथा वेदना हे आपल्यापेक्षा, एका शेतकरी पुत्रापेक्षा दुसऱ्या कोणत्याच व्यक्तीला माहिती नसतात. शेतकरी पुत्र म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना माझ्या वाणीतून त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केलो. वाढदिवस म्हणलं की
अत्यंत जंगीबाज सेलिब्रेशन होत असतं, परंतु आपण अत्यंत चांगला स्तुत्य उपक्रम राबवत समाजाला एक नवी दिशा देण्याचं काम केलं. आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक विद्यार्थ्यांचं हित व्हावं, शैक्षणिक दृष्टिकोन निर्माण व्हावं, या हेतून आपण शैक्षणिक साहित्य वाटपाचा मागील अनेक वर्षापासून आपण काम हाती घेतलेलं आहे. असा उपक्रम आपण राबवावा असं कशी प्रेरणा मिळाली, किंवा हा उपक्रम समाजाच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे असं तुम्हाला वाटतं? प्रत्येकाचाच प्रवास हा जिल्हा परिषदेपासून सुरुवात होतो. माझाही जिल्हा परिषदेपासून सुरुवात झाली. जिल्हा परिषदेचं आणि माझं नाते खूप वेगळं आहे. ज्या जिल्हा परिषदेतून जात असताना आम्ही सुद्धा त्याच परिस्थितीतून सामोरं आलोय. एखाद्या वेळेस एखाद्या विद्यार्थ्याला शिकण्याची आवड आहे, त्याच्यामध्ये अनेक शैक्षणिक दृष्टिकोनातून अनेक चांगले गुण त्याच्यामध्ये आहेत, शिक्षण प्राप्त करणारे आहेत, अतिशय ॲक्टिव्ह मुलं आहेत. पण अशा परिस्थितीमध्ये एकेवेळी त्यांना 5 रुपयाची पेन सापडत नाही शिक्षणासाठी, किंवा वही सापडत नाही. हा दृष्टिकोन आणि ही परिस्थिती, आम्ही सुद्धा त्याच परिस्थितीतून सामोरं आलो की एक आपला अजेंडा होता की आपलं वाढदिवस हे शैक्षणिक साहित्य वाटपातून हे जे पिढी आहे, हा पिढी तेजोमय झाली पाहिजे. इथल्या जिल्हा परिषदेच्या प्रत्येक मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे, सुसंस्कृत पिढी घडली पाहिजे. हा दृष्टिकोन आपण समोर ठेवून दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने एक वाढदिवस म्हणण्यापेक्षा एक समाजोपयोगी शैक्षणिक साहित्य वाटपाचा या ठिकाणी आपण उपक्रम दरवर्षी या ठिकाणी राबवत असतो. वाढदिवस हा कोणाच्या तरी विद्यार्थ्यांना एक सहकार्याच्या माध्यमातून त्यांना प्रेरणा मिळावी, या अनुषंगाने आपण हा स्तुत्य उपक्रम मागील अनेक वर्षापासून राबवता. आपण शिक्षित आहात, एक यंग ब्रिगेड अर्थात तरुण आहात, तारुण्यामध्ये आहात, आणि तारुण्यामध्ये असणाऱ्या व्यक्तींना एक समाजाच्या दृष्टिकोनातून जे काही प्रश्न उपस्थित होत असतात, जे प्रश्न भेडसावत असतात, ते निराकरण करण्याची एक उमेद असते किंवा ऊर्जा असते. आणि आपण सुद्धा एक तरुण असल्यामुळं आज राजकारणामध्ये तुमच्या तालुक्यात विशेषतः सर्कलमध्ये सुद्धा आपल्या नावाची चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतं की खरं तर आपण अल्पावधीमध्ये एक समाजाचे आवडते चेहरे बनत आहोत? काय सांगाल याबद्दल? माझ्या कुटुंबामध्ये राजकारणाचं रही कोणाला माहिती नाही आणि ग्रामपंचायतचा सभासद देखील कोणी नाही. शेतकरी कुटुंबातून सामोरं जात असताना असं म्हणतात की वारसाने संधी मिळते, पण कर्तृत्व हे आपल्याला सिद्ध करावाच लागतो. अनेक लोकांकडे, राजकीय लोकांकडे राजकीय वारसा आहे, पण कर्तृत्व नाही. आणि काहींकडे कर्तृत्व आहे पण वारसा नाही. जो काय फुले शाहू आंबेडकरांचा विचारांचा वारसा आहे, लोकांमध्ये जाऊन आम्ही काम करतो, प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो, त्या माध्यमातून जे फुले शाहू आंबेडकरांचे विचार आत्मसात करून ही जो पिढी आहे, ही मार्गक्रमण करणारी पिढी आहे, आणि त्या पिढीतला मी एक तरुण आहे. येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. खरं तर ही रणधुमाळी अनेकांना प्रेरित करणारी असते, अनेकांना आकर्षण निर्माण करणारी असते. या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपण उतरावं अशा काही माध्यमातून बातम्यासुद्धा आम्हाला पाहावयास मिळाल्या. जनतेत तशी चर्चा आहे, हेही आम्हाला ऐकावयास आहे. जनता तुम्ही रिंगणात उतरावं या भूमिका घेताना दिसते. काय सांगाल की हा जो अनुभव आहे, ज्यांना राजकारणाच्या कोणत्याही बाबतीमध्ये पार्श्वभूमी नाही, आपण असं आता म्हणाल्यासारखं माहिती नाही, तरीसुद्धा राजकारणामध्ये जिल्हा परिषदेकडे जावं अशा पद्धतीची भूमिका जेव्हा जनतेतून उदयास येते, तेव्हा काय भावना व्यक्त कराव्याशी वाटतात सर? मी अनेक 9 ते 10 वर्षापासून शिवसेनेमध्ये काम करत आलोय आणि लोकांमध्ये जाऊन काम करण्याची आवड मला लहानपणापासून आहे. जर पक्षाने संधी दिली तर त्या ठिकाणी आपण
जे काम करतोय आता आपल्याकडे काही सत्ता नसताना, कोणत्याही खुर्चीचा लेबल नसताना, आपल्याला जर भविष्यामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून संधी जर मिळाली तर नक्की त्यापेक्षा जोमाने जाऊन लोकांमध्ये त्या लेबलच्या माध्यमातून आपल्याला काम करता येईल. खरं तर राजकारण म्हटलं की मार्गदर्शकाला, खरं तर प्रत्येक क्षेत्रात मार्गदर्शकाची गरज असते, आपल्या आदर्शांची गरज असते. राजकारणाचे एक आदर्श म्हणून किंवा आपले प्रेरणास्थान म्हणून आपण नेमकं कोणाकडे पाहता, काय सांगाल याबद्दल? माझा राजकीय जन्म म्हणजे आदरणीय या भागाचे माजी आमदार सुभाषरावजी साबणे साहेबांच्या माध्यमातून माझा राजकीय जन्म झालेला आहे. ज्या दिवसापासून हा भगवा खांद्यावर त्यांनी माझ्यावरती टाकलेला आहे, त्या दिवसापासून त्या भगवेच्या माध्यमातून त्या बाळासाहेब ठाकरेजींच्या विचारांची कावड खांद्यावर घेऊन चालण्याचा जो अट्टास होता, तो राजकीय जन्म माझे राजकीय दैवत म्हणून मी आदरणीय सुभाषरावजी साबणे साहेबांना पाहतो. आणि कामाच्या बद्दल जर आपण बघितलं समजा, तर कामाची शैली आदरणीय हेमंतजी पाटील साहेब ते माझे आदर्श आहेत. त्यांची कामाचा दृष्टिकोन, त्यांचं कारकीर्द हे पाहून मी या ठिकाणी हा राजकीय प्रवास माझा सुरू झालेला. आताच आपण म्हणालात की माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात देवळी मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष साबणे यांच्यामुळे झाली, आणि एक आदर्श म्हणून, एक आयडियल म्हणून आपण आपल्या पक्षाचे खासदार हेमंत पाटील यांच्याकडे आपण आकर्षिले गेलात किंवा त्यांचं नेतृत्व तुम्हाला आवडतं असं तुम्ही म्हणालात. काय कारण आहे की तुम्हाला त्यांचं कार्यकौशल्य आवडतं किंवा नेतृत्व आवडतं? काय भूमिका आहे यामागची? 2017 साली नांदेड येथे सायन्स कॉलेजच्या रस्त्यावरती MPSC UPSC विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी त्याने ज्यावेळेस रस्त्यावर उतरून झगडत होते, त्या विद्यार्थ्यांची बाजू घेऊन लढत होते, त्या क्षणाला मी त्या ठिकाणी नांदेडमध्ये सायन्स कॉलेजवरती होतो. त्यावेळेस मी ठरवलं होतो की भविष्यामध्ये जर समाजकारण जर करण्याचा जर संधी जर आपल्याला मिळाली तर मी एकाच नेत्याचा कार्यकर्ता होईन. त्या क्षणाला मी ठरवलं होतो की भविष्यामध्ये राजकारणाच्या माध्यमातून जर आपल्याला समाजकारण करण्याची जर संधी मिळाली तर मी एकाच नेत्याचा कार्यकर्ता होईन, ते म्हणजे हेमंत पाटील. सत्तेचा खेळ हा सत्तेसाठी असतो. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, प्रत्येकांची भूमिका वेगळी असली तरी सुद्धा राज्याला पुढे नेणं किंवा राज्याचा विकास करणं हे महत्त्वाचं असतं. आपल्या दृष्टिकोनातून, खरं तर आपण तरुण आहात म्हणून हा प्रश्न विचारतो, आपल्या दृष्टिकोनातून असा कोणता मुख्यमंत्री आहे की खरंच तो तुम्हाला आदर्श वाटतो किंवा त्यांची कार्यप्रणाली तुम्हाला भावते? काय सांगा? माझ्या पाहण्यानुसार आजपर्यंत आपण अनेक मुख्यमंत्री पाहिलेत, पण कमी वेळ जास्त काम हा जर बघितलं तर आपण आदरणीय या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब गेल्या 2.5 वर्षात जे काम केलं ते काम अतुलनीय आहे, अउल्लेखनीय आहे. संपूर्ण महाराष्ट्राने त्यांच्या ह्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीचा या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता जर त्यांच्याकडे काम घेऊन गेलं तर ते चालत चालत एखाद्या कार्यकर्त्याला जवळ लेटर पॅड काही नसताना त्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या अर्जावर त्याच्याच पाठीवर अर्ज ठेवून सही करणारा मुख्यमंत्री मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलं, ते मुख्यमंत्री म्हणजे आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब. आता सत्तेमध्ये आपल्या पक्षाला संधी मिळाली आणि सत्तेमध्ये आहात. सध्याचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, ते तुम्हाला आवडत नाहीत का? किंवा त्यांच्यामुळं
आपल्या लाडक्या नेतृत्वाला संधी मिळाली नाही असं वगैरे वाटतं का? काय सांगाल आपण? ते राजकारणातील या राज्यातील मुख्यमंत्री आहेत. माझ्यासह अनेक तरुणांना त्यांचे कामाची पद्धत आणि त्यांची जी कामाची झंझावत आहे ते राजकारणातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहते आणि राजकारणातील एक चाणक्य म्हणून संपूर्ण महाराष्ट्रानं त्यांच्याकडे पाहिलेलं आहे. माझ्यासारख्या अनेक तरुणांना त्यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या माध्यमातून प्रेरित करत असतात. माझ्यासाठी देवेंद्रजी फडणवीस साहेब देखील एक आदर्श आहे, एक राजकारणातील आदर्श चाणक्य आहे. युवा कार्यकर्त्यांना घेऊन आपण आपली भूमिका, शिवसेनेची जे तत्त्व आहे, जी विचारधारा आहे ते पुढे नेण्याचं आपण काम करतायत. एकूणच या युवा वर्गाचा प्रतिसाद आपण नेमका कसा आहे, काय सांगाल याबद्दल? काम करत असताना पक्ष बांधणीसाठी प्रत्येकालाच काम करावं लागतो. पक्षाची जी बाजू आहे आणि वरिष्ठांचं जे मार्गदर्शन आहे त्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी काम करत असतो. मी सुद्धा मार्गदर्शनाच्या त्यांच्या माध्यमातूनच काम करत असतो. अनेक सहकारी माझ्यापेक्षाही वरिष्ठ लोकांसोबत मी काम केलो आणि त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळते. त्या प्रेरणेच्या माध्यमातून लोकांमध्ये जाऊन आम्ही या ठिकाणी काम करत असतो. खरं तर आपण आत्ता उल्लेख केल्याप्रमाणे राजकारणात संधी मिळाली तर मी प्रयत्न करणार आहे किंवा मी त्या रणांगणामध्ये उतरणार आहे असं आपण म्हणालात. आपला जो काम आहे, आपली जी समाजाबद्दल जी तळमळ आणि आत्मीयता आहे, हे सर्व पाहिल्यानंतर पक्षाकडून तुम्हाला जिल्हा परिषदेच्या रणांगणामध्ये उतरण्यासाठी पक्ष तुम्हाला संधी देईल, काय सांगाल याबद्दल? मुळामध्ये प्रामाणिक भावनेने, निस्वार्थ भावनेने आपण गेल्या अनेक वर्षापासून मी काम करत आलो. पक्षाने जर संधी जर दिली तर नक्कीच मी त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न करेन. राजकारणामध्ये काम करत असताना 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक सत्व, दुसरा तत्व आणि तिसरा ममत्व. राजकारणामध्ये मी तेवढा मोठाही कार्यकर्ता अजून झालो नाही, पण अनेकांनी सत्व घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मुळामध्ये आम्ही तत्वाने काम करून लोकांच्या मनामध्ये कामाच्या माध्यमातून ममत्व निर्माण करण्याचं काम अनेक वर्षापासून मी करत आलेलो आहे. प्रतिस्पर्धी म्हणा किंवा आपल्याला अनेक दिग्गज लोकांशी सुद्धा टक्कर द्यावी लागणार आहे, तर काय सांगाल याबद्दल? आता मी तर एक सर्वसामान्य तरुण कार्यकर्ता आहे. मला राजकीय भावना समजत नाही, मला लोकांच्या भावना समजतात. त्या भावनेच्या माध्यमातून जे काम करण्याचा माझा अट्टास आहे. आता आपण म्हटलात की रणांगणामध्ये अनेक दिग्गज आहेत. आपण बोललात ते बरोबर आहे, अनेक दिग्गज आहेत. प्रत्येकाला जे आपल्या देशाचं कॉन्स्टिट्यूशन आहे, संविधान आहे, ते प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. प्रत्येकानं लढायचं, प्रत्येकाला बोलण्याची, प्रत्येकाला लढायची त्या संविधानाने आपल्याला, त्या माध्यमातून आपण जो प्रयत्न करतोय. अनेक जण आहेत, मैदान म्हटल्यानंतर रणांगणामध्ये अनेक असतात, युद्ध करणारे सैनिक आहेत, ते त्यांची बाजू मांडत असतात. आपण निस्वार्थ भावनेने काम करतो. तर पक्षाने जर संधी दिली तर समोरचा पैलवान हा कोण आहे हे बघण्याचं कारण. तर कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व या तीनही गुणाचा संगम आपल्या कार्यशैलीतून आम्हाला पाहावयास मिळतं. वक्तृत्वाची धार आपल्याकडे आहे. एकूणच सामाजिक उपक्रम आणि वक्तृत्व यामुळं समाजात तुम्ही चाहते बनताय. काय सांगाल याबद्दल? ही शैली आपली निर्माण नेमकी कशी झाली आणि वेगवेगळ्या भूमिका आपण कसे मांडताय? जे राजकीय प्रवास आहे माझा, ते राजकीय प्रवास शिवसेना हा पक्षाच्या माध्यमातून सुरुवात झाली.
त्या शिवसेनेचा जो विचार आहे त्या विचाराच्या माध्यमातून मी काम करत पुढे गेलो. काम करत करत त्या शिवसेनेचा जो अजेंडा होता तो भगवा, त्या भगव्याला पाहिल्यानंतर एक निस्वार्थ भावनेने काम करण्याची जी जागरूकता आपल्यामध्ये आहे ते निर्माण झालेली आहे. आणि त्या निर्माण झालेल्या भगव्याच्या माध्यमातून निस्वार्थ भावनेने काम करत पुढे गेलो. स्वार्थ भावना हीच यशाकडे नेणारा एक महामार्ग असं म्हटलं जातं. मला सांगा, तुमच्या आयुष्यातील आदर्श शिक्षक कोण? माझ्या वैचारिक आणि वक्तृत्व जीवनामध्ये जिल्हा परिषद शाळा आणि ज्या ज्या शिक्षकांनी मला घडवलं, ज्या शिक्षकांमुळे या ठिकाणी मी बोलतो, या ठिकाणी बोलण्याची मला संधी प्राप्त झाली, ते प्रत्येक शिक्षक हे माझ्या जीवनातला महत्त्वाचा वाटा आहे. आणि कालच आपण शिक्षक दिन हे साजरा केलो. ते शिक्षक दिन हे म्हणजेच हे आजचा दिवस मी खूप भाग्यवान समजतो की या ठिकाणी बोलत असताना जे गगनभरारी घेण्याची क्षमता ज्यांच्यामुळे मला मिळाली ते प्रत्येक क्षण मी आज माझ्या प्रत्येक ज्ञान विद्या प्रचूर असलेल्या शिक्षकाला या ठिकाणी समर्पित करतो. तुमचा आवडता विषय कोणता? गणित. तुमचा आवडता नेता कोणता? जिल्ह्यातला का महाराष्ट्रातला? जिल्ह्यातला आणि त्यानंतर महाराष्ट्रातला. आदरणीय सुभाषरावजी साबणे साहेब आणि माझे नेते आदरणीय हेमंतजी पाटील साहेब. महाराष्ट्राचा शेवटचा प्रश्न, महाराष्ट्राचा तुमचा सर्वात आवडता मुख्यमंत्री नेमकं कोणाला मानता किंवा कोण आहेत? माझ्या पाहण्यानुसार आजपर्यंत आपण अनेक मुख्यमंत्री पाहिलेत, पण कमी वेळ जास्त काम हा जर बघितलं तर आपण आदरणीय या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब. म्हणालात की मी निस्वार्थ भावनेने काम करण्याची माझी भूमिका आहे, मी प्रयत्न करणार आहे आणि कोणत्याही पद्धतीचे राजकीय वारसा नाही, परंतु राजकारण सुद्धा मला समजत नाही कारण मला समाजकारण समजते किंवा समाजाच्या व्यथा समजतात असं म्हणालात. कारण या देशामध्ये समाजाच्या व्यथा जाणून जो घेतो त्यांना विजयाकडे नेण्याचं काम ही जनता करत असते. खरं तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निवडणुकीच्या रिंगणामध्ये जेव्हा संधी मिळेल आणि या संधीचं सोनं आपल्या माध्यमातून हो, याच अनुषंगाने माइंडलाईट परिवाराच्या वतीने सुद्धा तुम्हाला मनोकामना या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद.